मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी शिपाई पदाची जी नवीन जाहिरात आलेली आहे, यासाठी जर तुम्ही विचार केलेला असेल फॉर्म भरायचा, तर नेमका फॉर्म कोणत्या ठिकाणी टाकायचा आहे? मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म भरावा किंवा औरंगाबाद खंडपीठमध्ये किंवा नागपूर खंडपीठमध्ये? तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की या ठिकाणी यावेळेची एक्झाम होणार आहे, त्या ठिकाणी कट ऑफ सुद्धा हा वेगवेगळा लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे, ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यावेळेस जर फॉर्म भरत असताना चुकला, तर तुमची संधी पण यावेळेस चुकू शकते. तर त्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल, तर प्रत्येक ठिकाणी जागा ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. याचा अर्थ असा आहे, की कट ऑफ सुद्धा मित्रांनो हा वेगवेगळा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 जागा आहेत. नागपूर खंडपीठमध्ये 115 आणि औरंगाबादमध्ये 202. आता या ठिकाणी जर आपण विचार केला 570, 115 आणि 202 या जागेनुसार जेवढे फॉर्म येतील त्यानुसार हा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे 570 जागा आहेत. आपल्याला वाटत आहे की या ठिकाणी 570 जागा आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्या समस्येला तुम्हाला जर सामोरे जाता येत असेल तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. कारण की त्या ठिकाणी राहण्याची जी कंडिशन्स आहे ती वेगळी आहे. तुम्हाला कमीत कमी अशा ठिकाणी रूम करून राहावे लागते की ज्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टला पोहोचण्यासाठी 2 तास लागतील आणि परत जाण्यासाठी 2 तास. म्हणजे तुमची जर 4 तास या ठिकाणी प्रवास करण्याची लोकलमध्ये क्षमता असेल, तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म टाका. कट ऑफ तर या ठिकाणी हा अत्यंत कमी लागेल, कारण जागा या 570 आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये राहण्याची व्यवस्था, पगार याचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. जर आपल्याला पगार त्या ठिकाणी परवडत असेल, आपल्याला राहण्याची काही अडचण नसेल, तुम्हाला 4 तास जर अपडाऊन करता येत असेल आणि तिथली लाईफ जर तुम्हाला सूट होत असेल, तर बिंदास तुम्ही या ठिकाणी फॉर्म टाकू शकता. मित्रांनो, त्यानंतर जर आपण पाहिलं नागपूर खंडपीठमध्ये 115 शिपाईची या ठिकाणी जागा आहे. तर नागपूरमध्ये राहण्यासाठी एकदम सिंपल साधं वातावरण आहे आणि रूम भाडा देखील या ठिकाणी कमी आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला अशा पद्धतीची व्यवस्था पाहिजे असेल, रूम भाडा वगैरे कमी असेल, वातावरण जर चांगल्या प्रकारचं असेल, लाईफ जर तुम्हाला व्यवस्थित जगायची असेल, तर तुम्ही या ठिकाणी 115 त्या ठिकाणी जागा आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मी असं का म्हणत आहे, की कारण फॉर्म भरण्या अगोदरच तुम्ही विचार करा. नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये, की तुम्ही फॉर्म भरला, सिलेक्शन झालं आणि आता तुम्हाला त्या ठिकाणी तिथली जी परिस्थिती आहे, वातावरण आहे, ते तुम्हाला झेपत नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी सोडून जायचा विचार करा. कारण 5 वर्ष कोणत्याही हालतीमध्ये या ठिकाणी बदली होणार नाही. त्याच्यामुळं आता 115 जागा आहेत. त्याच्यामुळं जेवढे काही फॉर्म येतील त्यानुसार कट ऑफ लागेल. या ठिकाणी जर विचार केला तर नागपूरचा कट ऑफ हा 100% जास्तच त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं